26 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर. पुणे मेट्रोच्या एका मार्गिकेचं करणार उद्घाटन तर दुसऱ्या मार्गिकेचं होणार भूमिपूजन. जोगेश्वरी पूर्व मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटात वादाची शक्यता. वायकरांच्या मतदारसंघात भाजपच्या माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांचा दावा. सोलापूरच्या मोहोळमध्ये वैराग फाट्यावर मराठा आंदोलकांनी थांबवला अजित पवारांचा ताफा. जोरदार घोषणाबाजी करत दिलं निवेदन. कलेला सीमा नसतात, पण पाकिस्तानी कलाकारांच्या बाबतीत हे चालू देणार नाही. राज ठाकरे कडाडले. पाकिस्तानी सिनेमे भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात? मनसेचा संतप्त सवाल. कार्यकाळ संपला तरी माजी आमदार नरेंद्र दराडेंचा आमदार म्हणून पत्रव्यवहार. लेटर हेडवर आमदार असा उल्लेख केल्यामुळे दराडेंवर गुन्हा दाखल. स्टेजवर गर्दी झाल्यामुळे जयंत पाटील वैतागले. भाषणाआधी माईक हातात घेत स्टेज रिकामा करण्याच्या कार्यकर्त्यांना कडक शब्दात दिल्या सूचना. दादांच्या भाषणावेळेस सुनील तटकरेंना झोपणावर. माढ्यातील जनसन्मान यात्रेत भाषण सुरू असतानाच तटकरेंना लागली डुलकी. एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळूनही गोगावलेंना मंत्रिपद हुकल्याची खंत. मंत्री आदिती तटकरेंनी केलेल्या सत्कारामध्ये मंत्रिपद न मिळाल्याची खंत व्यक्त. चौथ्यांदा सरकार येण्याची आम्हाला गॅरंटी नाही. नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य. मात्र सरकार कुणाचंही आलं तरी रामदास आठवलेंचं मंत्रिपद पक्क. आठवलेंना लगावला मिश्किल टोला. राज्यातील गलिच्छ राजकारण पाहून शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार टीव्ही पाहत नाही. सुप्रिया सुळेंचा निलेश राणेंना टोला.